आणि यानंतर न्यूज 18 लोकमतचा जो इम्पॅक्ट पाहायला मिळाला ते म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता अगदी पुढच्या काही मिनिटातच कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। मुंबई कोस्टल रोड भुयारी मार्गातील गळतीची पाहणी ते करणार आहेत आणि कोस्टल रोड भुयारी मार्गामधील गळतीची बातमी सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि त्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेऊन त्यांनी मुंबई आयुक्त भूषण गगराणी आणि अधिकाऱ्यांना दिलेले होते। या संपूर्ण गळतीची दुरुस्तीचे आदेश त्यांनी दिले होते आणि त्यानुसार ही दुरुस्ती करण्यात आली आणि आता मुख्यमंत्री पुढच्या काही मिनिटांमध्ये या भागाची पाहणी करणार आहेत। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री या भुयारी मार्गाची पाहणी करणार आहेत। सगळ्यात आधी मुंबईची ही जी बातमी आहे, मुंबईकरांच्या सुरक्षेची बातमी म्हणावी लागेल आणि ही न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि त्याचा इम्पॅक्ट झालेला असून मुख्यमंत्र्यांनी याची दखल सुद्धा घेतली आहे। उदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुंबई कोस्टल रोडच्या गळतीच्या ठिकाणी येणार आहे, जिथे पाहणी करणार आहेत। आपण इथे पाहू शकतो जे मुख्य स्पॉट आहे तो समोर आहे आणि याच मार्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आतमध्ये जातील। हा भुयारी मार्गाचा दुसरा भाग आहे। दुसऱ्या मार्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारचा कॉन्वॉय येईल आणि समोरच्या बाजूला आपण पाहत असाल ही बाजू आहे वरळी ते नरिमन पॉईंट इथे जाणारा हा मार्ग आहे आणि याच मार्गाच्या समोर इथे भिंतीला काही प्रमाणात गळती जी आहे ती झाली होती आणि ती गळती आता दुरुस्त करण्यात आल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतने सगळ्यात प्रथम ही बातमी जी दाखवली होती की मुंबईचा बहुचर्चित कोस्टल रोड आहे आणि कोस्टल रोडला कशा प्रकारे गळती झालेली आहे। आत्ताच नुकता हा नवीन बांधलेला प्रकल्प आहे, रोड आहे आणि या नवीन बांधलेल्या रोडवरती कशा प्रकारे गळती सुरू झालेली आहे ती बातमी दाखवल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीची दखल घेतलेली आहे आणि दखल घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना आदेश दिले की ती गळती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी। त्यानुसार लासरन टुब्रो यांनी हा प्रकल्प बांधलेला रोड कोस्टल रोड बांधलेला आहे, त्या लासरन टुब्रोचे जे इंजिनियर टीम आहे ते घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तात्काळ जी दुरुस्ती जी आहे गळतीची ती देखील केलेली आहे। मात्र आता पावसाळा तोंडावरती आहे आणि पावसाळ्यामध्ये असे प्रकार जे आहेत ते घडू शकतात। संभाव्य गळती लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिलेले आहेत की या पूर्ण भुयारी मार्गामध्ये जिथे कुठे गळती होऊ शकते, संभाव्य गळती होऊ शकते अशा ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे। मुंबईकरांना कुठलाही त्रास होता कामा नये या दृष्टिकोनातून आदेश तर आपण पाहतोय मुंबईमधल्या कोस्टल रोडची गळतीची बातमी सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमत दाखवली होती आणि त्याचा इम्पॅक्ट झालेला असून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे। या गळतीची डागडुजी करण्यात आली आणि मुख्यमंत्री स्वतः आता या कोस्टल रोडमधल्या भुयारी मार्गात येऊन ही खराब झालेली जी भिंतीची डागडुजी केली आहे त्याची पाहणी करणार आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, या भुयारी मार्गामध्ये तुमच्या मागे दृश्यांमध्ये तिथे अधिकारी दिसत आहेत, पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। तर सध्या या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली आहे का? काय सध्याचे अपडेट्स आहेत? मुंबई कोस्टल रोडची कुठलीही वाहतूक सध्या थांबवण्यात आलेली नाहीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणीसाठी येणार आहेत। वरळी ते नरिमन पॉईंट हा जो मार्ग सर्वसामान्य प्रवासासाठी खुला करण्यात आलेला आहे तो मार्ग कुठेही थांबवण्यात आलेला नाही, तो मार्ग खुलाच ठेवण्यात आलेला आहे। नरिमन पॉईंट ते वरळी हा जो दुसऱ्या बाजूचा जो भुयारी मार्ग आहे तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आणि या भुयारी मार्गातून बाजूला शेजारी असणारा जो वरळी ते नरिमन पॉईंट हा जो भुयारी मार्ग आहे तिथे आतमध्ये जाण्यासाठी एक वेगळा मार्ग जो आहे, बायपास जो आहे तो इथे आधीच तयारी करण्यात आला होता। त्या मार्गामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समोरच्या मार्गामध्ये जातील आणि तिथे गळती जिथे झालेली आहे त्या गळतीचा हा मार्ग जो आहे तो तपासतील आणि भाग तपासतील, जिथे दुरुस्त केलेली आहे तो संपूर्ण भाग तपासतील आणि त्यानंतर जे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा इंजिनियर टीम असेल संपूर्ण लासरन टुब्रोची त्या टीमला देखील ते आदेश देतील की कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे जेणेकरून मुंबईकरांना त्रास होणार नाही। आपण समोर पाहतो समोरच्या याच मार्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या दुसऱ्या टनेलमध्ये येणार आहे, जो टनेल नरिमन पॉईंट ते वरळीच्या दिशेने जातो आणि या मार्गाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कारचा कॉन्वॉय येणार आहे। त्यामुळे वरळी ते नरिमन पॉईंट ही जी वाहतूक आहे ती पूर्णपणे सुरळीत सुरू राहणार आहे। मुख्यमंत्री पाहणी करतील आणि त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना या संदर्भात माहिती देतील आणि त्याचबरोबर मान्सून पूर्व जो आढावा बैठक घेतलेली आहे त्या संदर्भात देखील ते माहिती देतील असं सांगण्यात येत आहे। अगदी बरोबर आहे। आपण उद्या पाहतो या ठिकाणी VIP मूवमेंट सुद्धा बघायला मिळते, त्यामुळे मुख्यमंत्री कदाचित कोणत्याही क्षणी या ठिकाणी दाखल होतील।
तरी थेट दृश्य आपण पाहतोय, ही दृश्य आहेत मुंबई कोस्टल रोड मधली ही दृश्य आहेत आणि या ठिकाणची सीएम आता पाहणी करणार आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, सध्या दृश्यांमध्ये पाहतोय या ठिकाणी व्हीआयपी मूवमेंट सुरू असल्याचं दिसते, त्यामुळे मुख्यमंत्री कोणत्याही क्षणी या ठिकाणी येऊ शकतील। म्हणाले पुढच्या काही क्षणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी येणार आहेत। कोस्टल रोडच्या ज्या भुयारी मार्गामध्ये गळती झालेली आहे त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील आणि पाहणी करतील। ही गळती जी दुरुस्त केली असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिलेली आहे। त्यासाठी लार्सन अँड टुब्रो त्यांनी हा प्रकल्प बांधलेला आहे। त्यांची टीम जी आहे इंजिनियरची ती इथे दाखल झालेली आहे। ते संपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देतील। त्याचबरोबर आता पावसाळा तोंडावरती आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये अशी संभाव्य घटना ज्या त्या घडू शकतात त्या घडू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे। त्या दृष्टिकोनातून जर का संभाव्य गळती कुठे होत असेल तर तिथे देखील तात्काळ दुरुस्ती करणं आत्ताच गरजेचं आहे, जेणेकरून मुंबईकरांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही। पावसाळा सुरू असला देखील अतिमुसळधार पावसामध्ये देखील किंवा भरतीच्या वेळेला देखील हा संपूर्ण मार्ग जो आहे तो सुरळीत सुरू राहणार आहे। कुठला अडथळा हा जो आहे मार्गामध्ये येणार नाही। आता आपण इथे माझ्या मागे पाहत असाल याच मार्गाने स्वतः मुख्यमंत्री आता पुढच्या काही क्षणातच इकडे दाखल होणार आहेत। हा मार्ग जो आहे हा भुयारी मार्ग आहे, हा नरिमन पॉइंट ते वरळी या दिशेला जाणारा हा मार्ग आहे आणि या मार्गाने येणार आहेत आणि याच्या शेजारीच तो दुसरा मार्ग आहे वरळी ते नरिमन पॉइंट। या मार्गावरती या ठिकाणी गळती झाल्याचे निदर्शनात जे आहे आलं होतं आणि त्यानुसार न्यूज 18 लोकमध्ये ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन ते दुरुस्त करण्यास सांगितलं आणि आता तो भाग जो आहे गळतीचा तो दुरुस्त देखील झालेला आहे आणि आता यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी संभाव्य काळजी जी आहे ती घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ग्राउंडवरती येऊन पाहणी करणार असल्याची माहिती मिळते। अगदी बरोबर आहे उदय, खरं तर पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचतं, त्या दृष्टीने सुद्धा या भुयारी मार्गात काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत का? म्हणाली तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचाराल? मुंबईमध्ये पावसाळ्यात अनेक सखल भागामध्ये पाणी साचतं आणि त्या दृष्टीने या भुयारी मार्गात सुद्धा काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत का? कारण लाखो चाकरमानी मुंबईमध्ये दररोज ये जा करत असतात। म्हणाली हा जो भुयारी मार्ग आहे मुंबई कोस्टल रोडचा हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बांधण्यात आलेला आहे। अत्यंत उच्च दर्जाचं तंत्रज्ञान जे आहे ते यामध्ये वापरण्यात आलेलं आहे। हा जेव्हा बोगदा बांधण्यात आला त्यावेळी या संभाव्य धोक्यांची काळजी जी आहे ती देखील घेण्यात आल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं होतं, कारण हा रस्ता जो आहे तो समुद्राच्या लगत असणार आहे आणि त्याचबरोबर पुढे चौपाटीच्या दिशेला तर समुद्राच्या खालून हा भुयारी मार्ग जो आहे तो प्रियदर्शिनी पार्क इथपर्यंत जातो। त्यामुळे हा संपूर्ण भुयारी मार्ग हा 100% सुरक्षित असला पाहिजे। कुठल्याही प्रकारे पाण्याचा गळतीचा कुठलाही धोका इथे असता कामा नये। त्याचबरोबर जर का कुठला अपघात झाला तर त्या अपघातामध्ये सापडलेली कार असेल किंवा व्यक्ती असेल त्यांना देखील तात्काळ वैद्यकीय मदत जी आहे तात्काळ मिळू शकते। इथे कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून देखील उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही जे मार्ग आहेत भुयारी मार्ग जे आहेत ते वेगवेगळे आहेत, मात्र वेगवेगळे असताना देखील एका भुयारी मार्गातून दुसऱ्या भुयारी मार्गामध्ये जाण्यासाठी अत्यावश्यक जे मार्ग आहेत ते देखील इथे ठेवण्यात आले आहे आणि त्याच अत्यावश्यक मार्गातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्या वेळात दुसऱ्या भुयारी मार्गात जातील आणि तिथे जिथे गळती झालेली आहे तिथे ते पाहणी करणार आहेत आणि पाहणी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात ते आदेश देतील की अशा प्रकारच्या कुठल्याही घटना पुन्हा होऊ नयेत। पावसाळा तोंडावरती आणि पावसाळ्यामध्ये देखील असे जे प्रश्न आहेत किंवा असे जे प्रसंग उद्भवणार आहेत ते कसे आपल्याला टाळता येतील त्या दृष्टिकोनातून पूर्व तयारी जी आहे ती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय आदेश देतात आणि त्याचबरोबर ते कशा प्रकारे मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील चर्चा करतात आणि प्रसिद्धी माध्यमांना काय नेमकं माहिती येतात हे आता पाहावं लागेल। निश्चितच उद्या तुम्ही असेच सोबत राहा, कारण कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील। आपण आता जाऊयात, आमचे आणखी एक प्रतिनिधी म्हणजे प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, सगळ्यात आधी तू ही बातमी न्यूज 18 लोकमतच्या मार्फत समोर आणली होती, प्रशासनापर्यंत ही बातमी पोहोचली, मुख्यमंत्र्यांनी त्यांची दखल घेतली आणि आता ते स्वतः या ठिकाणी पाहणीसाठी येत आहेत। प्रणाली, मनाली, मी आत्ता ज्या ठिकाणी उभी आहे इथून 100 मीटर अंतरावर साधारण ती गळती झालेली होती, जिची दृश्य आपण काल दाखवली होती। काल मुख्यमंत्री यांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेतली, त्यांनी महानगरपालिकेला आदेश दिले आणि संबंधित जी कंपनी आहे त्या कंपनीनं काल रात्री ही डागडुजी करून घेतलेली आहे। पण तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता थोड्या वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहेत। उदय जसं सांगत होता की इथे 2 बोगदे आहेत, त्यापैकी एक बोगदा जो आहे तो सध्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। 11 मार्च पासून
त्याच बोगद्याच्या तोंडावर आपण आहोत आणि त्याच बोगद्यामध्ये ही गळती सुरू होती. आता उदय ज्या ठिकाणी आहे तो नवीन बोगदा आहे, जो बोगदा अजून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला नाही, परंतु या दोन्ही बोगद्यांना जोडणारे इमर्जन्सी रस्ते आहेत. त्या रस्त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री जे आहेत ते ज्या ठिकाणी गळती झालेली आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचणार आहे आणि त्यानंतर ते या ठिकाणी काम कसं झालंय याची पाहणी करतील आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढचे आदेश देतील. कारण हा जो रस्ता आहे हा मुंबईचा मानबिंदू आहे. मुंबईचं ट्रॅफिक यांनी कमी केलेलं आहे आणि त्यामुळे हजारो मुंबईकर रोज या रस्त्याचा वापर करतात आणि असा रस्ता हा फुलप्रूफ असला पाहिजे, त्यात कुठलीही अडचण येता कामा नये असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार काम झालंय किंवा नाही याची प्रत्यक्ष पाहणी आता मुख्यमंत्री करतायत आणि त्यासाठी म्हणून ते कुठल्याही क्षणी या बोगद्यांमध्ये येतील आणि त्यानंतर ते पाहणी करून त्यांच्या आदेशांची अंमलबजावणी कशी झाली आहे याची पाहणी करणार आहेत. मनाली प्रणाली अगदी बरोबर आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की रात्रीच येऊन या कंपनीनं या ठेकेदारांनी याची डागडुजी केलेली आहे. जसं तुम्ही सांगितलं होतं की हे जे पाणी जे आलेलं आहे समुद्राच्या इथून आलं नाही, काही अंतर आहे मध्ये, मात्र हे पाणी आलं कुठून, हे लिकेज झालं कसं, याबद्दल काही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे का? भूषण गगराणी यांच्याशी जेव्हा बातचीत झाली तेव्हा यांनी नेमकं कारण काय सांगितलं? ग्राफ्टिंग याचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातंय. कुठलाही जेव्हा मोठा प्रोजेक्ट होतो त्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा जास्ती दिवस होत जातात किंवा जे सिमेंट असतं ते जास्त घट्ट होत जातं किंवा त्याला जास्ती उष्मा मिळतो, सध्या उन्हाळा चालू आहे, अशा वेळेला ते कन्स्ट्रक्शन जे आहे ते जितकं मजबूत होत जातं काही ठिकाणी त्याला लिकेज होऊ शकतात आणि त्यानंतर ते जे लिकेजेस आहेत ते भरले जातात. त्याला ग्राफ्टिंग असं म्हणतात. म्हणजे आपल्या घरी सुद्धा आपण जेव्हा टाईल्स बसवतो तेव्हा दोन टाईल्सच्या मध्ये ज्या पद्धतीनं आपण भरणी करून घेतो किंवा कुठेही लिकेज होऊ नये म्हणून आपण ग्राफ्टिंग करून घेतो, तोच ग्राफ्टिंगचा प्रकार या टनेलमध्ये दिसून आला आणि त्यामुळे ही गळती झाली असं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे. हा प्रकल्प अतिशय सुरक्षित असा प्रकल्प आहे. उच्च दर्जाचं सगळं बांधकाम झालेलं आहे. कुठलाही धोका या प्रकल्पामुळे नाही किंवा या प्रकल्पाला नाही असं महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. पण तरीही सुद्धा जे लिकेज होत आहे ते लिकेज ताबडतोब भरण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार काल रात्री हे संपूर्ण काम करण्यात आलेलं आहे. परंतु मुख्यमंत्री जे कार्यतत्पर मानले जातात त्यांनी मात्र तेवढ्यावर समाधान न मानता स्वतः या ठिकाणी येऊन घटनास्थळाची पाहणी करण्याचं ठरवलेलं आहे आणि कुठल्याही क्षणी ते इथे येतील आणि ग्राफ्टिंगचं जे काम काल कंपनीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे ते कसं झालंय हे सुद्धा बघतील. आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे दुसरं टनेल आहे ते सुद्धा लवकरच वाहतुकीसाठी खुलं केलं जाणार आहे आणि त्याची सुद्धा पाहणी या निमित्तानं मुख्यमंत्री करतील असं दिसतंय. प्रणाली, यामध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित होतोय. एकतर सगळ्यात आधी कोस्टल रोड जो आहे तो फक्त सोमवार ते शुक्रवार पर्यंत सुरू असतो. शनिवार रविवार 2 दिवस या कोस्टल रोडच्या पाहणीसाठी डागडुजीसाठी बंद ठेवला जातोय जेव्हापासून कोस्टल रोड सुरू झालाय. मग याची पाहणी 2 दिवस जी शनिवार रविवार जात होते त्या शनिवार रविवारमध्ये या अधिकाऱ्यांना किंवा तिथे डागडुजी करणाऱ्या सगळ्या कामगारांना दिसली नाही का की ही गळती होतीये ती? आणि दुसरं म्हणजे हे जे कॉन्क्रीट हे जे बांधलेलं आहे आरसीसीचा वापर सुद्धा यामध्ये केलेला आहे, त्यामुळे हा जो गळतीचा प्रकार आहे हा कुठे जॉईंट मध्येच याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे का हे सुद्धा काही कळलंय का? मनाली 2 दिवस हा बंद असतो, शनिवार आणि रविवार, आणि या 2 दिवसामध्ये मेंटेनन्सचं काम, जसं आपल्याला माहिती आहे की हा प्रकल्प पूर्णपणे सुरू करण्यात आलेला नाही. अनेक गोष्टी जसं की या बोगद्यामध्ये तुम्हाला नेटवर्क मिळणं हे सुद्धा खरं तर आवश्यक मानलं जातं. परंतु तुर्तास तरी जेव्हा तुम्ही या टनेलमधनं ज्याला क्रॉस करायला 1.2 किलोमीटरचा हा टनेल आहे जो तुम्हाला ओलांडायला 4 मिनिटं लागतात आणि या 4 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुमच्या फोनला नेटवर्क नसतं. खरं तर जेव्हा हा प्रकल्प घोषित करण्यात आला त्यावेळेला नेटवर्क आणि या सगळ्या गोष्टींची खातरजमा केली होती. परंतु आता मात्र कारण हा अजून अपूर्ण अवस्थेतच आहे, तो पूर्ण झालेला नाही, त्यामुळे अजूनही इथं नेटवर्क मिळत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच रस्त्यावरून सगळ्या व्हीव्हीआयपी मुव्हमेंट होत असतात आणि 4 मिनिटं नेटवर्क नसणं ही खरं तर अतिशय मोठी आणि गंभीर बाब आहे. त्या दृष्टीनं सुद्धा येत्या काळामध्ये प्रयत्न केले जातील. परंतु तुर्तास मात्र जे 2 दिवस शनिवार आणि रविवार मिळतात त्या 2 दिवसांमध्ये
ही गळती लक्षात आलेली नाही असंच दिसून येतं. सोमवारी जेव्हा सकाळी आपण या ठिकाणाहून जात होतो त्यावेळेला ही गळती आपल्या लक्षात आली आणि ताबडतोब ती आपण प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. कारण मुंबईतला हा प्रकल्प जसा मानबिंदू आहे तसाच तो मानबिंदू राहावा, त्याच्या मानबिंदूमध्ये कुठलीही कमतरता उणीव राहू नये किंवा कुठलाही डाग पडू नये, हीच त्यामागची आपली भावना होती. मुंबईकर सुरक्षित राहावे ही आपली त्यामागची भावना होती. निश्चितच. आणि मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा मोठा निर्णय खरं तर म्हणजे मुंबई कोस्टल रोडचा हा निर्णय घेतलेला आहे. मात्र जी मुंबईची सुरक्षितता आपण म्हणतोय ती खरंच आहे का? या कोस्टल रोड जो बनवण्यात आला त्यामध्ये अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे, मात्र पावसाळा सुरू होण्याआधीच यामध्ये काही बिघाड दिसलेला आहे, गळती झालेली आहे. पावसाळ्यामध्ये मुंबई जी आहे ती अतिशय अनेक सखल भागामध्ये तुंबलेली असते आणि त्यामध्ये ह्या टनलमध्ये जर आत्ताच गळती सुरू झाली तर पावसाळ्यात चित्र काय असेल असं सुद्धा एक प्रश्न आता मुंबईकरांसमोर पडलेला आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, ज्या वेळेला या टनलची, या कोस्टल रोडची जेव्हा निर्मिती झालेली आहे तेव्हा या सगळ्या बाबींचा खरं तर विचार केला गेला असणार आहे. कारण काही भाग जो आहे टनलचा हा समुद्राच्या खालून जातो, सखल भागामध्ये सुद्धा हा टनल येतोय. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणकोणत्या खबरदारी उपाययोजना या संपूर्ण बांधकामादरम्यान घेण्यात आल्या? मानाने हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो मुंबई महानगरपालिकेने उभारलेला आहे. त्यासाठी निधी जो आहे तो मुंबई महानगरपालिकेने दिलेला आहे. जवळपास 10,000 कोटीहून अधिक रक्कम जी आहे ती या प्रकल्पाला लागलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लार्सन अँड टुब्रो सारखी जी जगविख्यात कंपनी तिने हा प्रकल्प जो आहे तो उभारलेला आहे. आणि या जो मुख्य टनेल आहे, हा टनेलबद्दल देखील बोललं जातं की हा टनेल सर्वात रुंद असा हा टनेल आपण इथे पाहू शकतो. हा दुसऱ्या मार्गावरचा हा टनेल आहे. आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो इथे अत्यावश्यक सेवा जी आहे ती देखील इथे उभारण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ मदत जी आहे ती पोहोचता यावी या दृष्टिकोनातून ही उभारण्यात आलेली आहे. आधी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते इथे वापरण्यात आलेलं आहे. सध्याची माहिती मिळते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृह इथून निघालेले आहेत. आणि आपण पाहत असाल हा नरिमन पॉईंट ते वरळी हा जाणारा भुयारी मार्ग आहे. त्याच्या शेजारीच जो आहे वरळी ते नरिमन पॉईंट जाणारा हा मार्ग आहे. आणि याच अत्यावश्यक मार्गावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे नेमकी गळती झालेली आहे तिथे ते जाणार आहेत आणि पाणी करणार आहे. आपण समोर पाहू शकतो वरळी ते नरिमन पॉईंट हा जो मार्ग आहे तो वाहतुकीसाठी खुला आहे, पूर्णपणे तिथे कुठलाही अडथळा येणार नाही वाहतुकीसाठी. आणि वाहतूक सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गळती जिथे झाली आहे तिथे पाणी करणार असल्याची माहिती मिळते, जेणेकरून मुंबईकरांना वाहतुकीमधून कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही आहे. शेजारीच जो दुसरा टनेल आहे, दुसरा जो भुयारी मार्ग आहे जो नरिमन पॉईंट ते वरळी या दिशेला जातो, त्या मार्गावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण कारचा ताफा येईल. आणि इथून ते बाजूच्या शेजारी असणारा हा जो भुयारी मार्ग आहे जिथे गळती झालेली आहे तिथे येऊन ते पाहणी करतील असं सांगण्यात येत आहे. पुढच्या काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे दाखल होतील. सह्याद्री अतिथीगृह इथे मान्सूनपूर्व आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली आहे, ती संपलेली आहे. आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री पुढच्या काही मिनिटातच इथे दाखल होतील असं सांगण्यात येत आहे पोलिसांकडनं. आणि त्यानंतर इथे शेजारी जिथे गळती झालेली आहे तिथे जाऊन पाहणी करतील. आणि जिथे गळती झाली तेच नाही तर तिथे गळती होण्याची शक्यता आहे, संभाव्य जे काय गळतीचे ठिकाण आहे तिथे देखील काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री बरोबर आहे. आणि मुख्यमंत्री आता कोणत्याही क्षणी उद्या या ठिकाणी दाखल होतील. इथले सगळे अपडेट्स घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. उदय, प्रणाली, तुम्ही असेच सोबत राहा. मात्र बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.